नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. दररोज आपल्याला हा प्रश्न पडतो की आज नाश्त्याला काय बनवायचं. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 8 दिवसाचे 8 झटपट असे होणारे चविष्ट आणि पौष्टिक प्रकार. चला मग वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आताच व्हिडिओला लाईक करून ठेवा. पहा काय करायचे. पहिला प्रकार पाहूया. 1 वाटी आपल्याला वाटाणे घ्यायचे आहेत. आता थंडीमध्ये भरपूर वाटाणे मार्केटमध्ये येतातच. मग 1 वाटी वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. त्यामध्ये अर्धा इंच आलं घालायचं, कोथिंबीर घालायची, 1 चमचा रवा घालायचा आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं. अगदी बारीक सरसं वाटून घ्यायचं आहे. याची पेस्ट बनवून घ्यायची. पहा इथे आपण याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता लगेचच हे वाटाण्याचं तयार झालेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो. त्याचसोबत थोडीशी हळद घालायची. त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडीशी धना पावडर घालायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदळाचे पीठ. तर इथं मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. वरून यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. जे वाटाण्याचं आपण मिश्रण बनवलं होतं ना, त्यामध्येच पीठ घालून पहा मध्यम स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घ्यायचं. आता सर्वात शेवटी यामध्ये थोडंसं खायचा सोडा घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. पहा या कन्सिस्टन्सीचं, या स्वरूपाचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथं आपलं हे वाटाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, गॅसवरती आपलं पॅन गरम करायला ठेवायचं. पॅन गरम झालं की याच्या सर्व साच्यांमध्ये तूप लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर वापरला तरी पण चालेल. तूप घालायचं आणि सर्व साच्यांमध्ये हे वाटाण्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि आता यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अतिशय झटपट होणारा हा नाश्ता आहे, पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो. लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील असे हे वाटाण्याचे आप्पे आहेत. पहा 4 मिनिटानंतर आपण यावरती झाकण काढलं आणि बघू शकता आप्पे मस्त टम्म असे फुगलेले आहेत. पुन्हा वरच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि आता आप्पे पलटी करून घ्यायचे. पहा खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता सर्व आप्पे आपण पलटी करून घेऊयात आणि याची दुसरी बाजूसुद्धा अशीच मस्त भाजून घेऊया. थंडीच्या दिवसामध्ये भरपूर वाटाणे बाजारामध्ये येतात, त्यामुळे वाटाण्याची भाजी तीच खाण्यापेक्षा एकदा हा वाटाण्याचा पौष्टिक नाश्ता बनवून पहा. लहान मुले तर अगदी आवडीने खातील. तुम्ही त्यांना टिफिनसाठी सुद्धा हे वाटाण्याचे आप्पे देऊ शकता. पहा दोन्ही बाजूने आपण आप्पे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. पहा आप्पे अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आतमधून मस्त जाळीदार असे झालेले आहेत. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे, जेणेकरून आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजतात. तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत हे आप्पे तुम्ही सर्व करू शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा हे वाटाण्याचे आप्पे एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्ही सुद्धा हे वाटाण्याचे पौष्टिक असे झटपट होणारे आप्पे नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवून पहा. चला आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच आपला प्रकार दुसरा. ही रेसिपी बनवण्याकरता इथे आपल्याला मेथीची भाजी लागणार आहे. तर पहा कोवळी मेथीची भाजी घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. आता ना आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे. लसूण, हिरवी मिरची, ओवा आणि जिरं घेतलेलं आहे. आता याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. पहा वाटण तयार झालेलं आहे. तर इथे आपण मेथी निवडून घेतलेली आहे ना, पण आपल्याला याची देठं ठेवायची नाही. त्यामुळे आपल्याला फक्त पानं घ्यायचे आहेत आणि देठं घ्यायचं नाही. पहा या पद्धतीने संपूर्ण मेथी निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही मेथी छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बघा मस्त आपण ही मेथी अगोदरच धुवून घेतलेली होती, त्यानंतर स्वच्छ निवडून चिरून घेतले. आता इथे आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं. पीठ चाळून घेतलं की यामध्ये हिरवी मिरची, लसूणचं जे वाटण बनवून घेतलं होतं ना, ते वाटण घालायचं आहे. त्याचसोबत यामध्ये घालूयात आपण 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा हळद घालायचे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडीशी धनापूड घालायची आहे. आता आपल्याला यामध्ये पाव वाटी म्हणजे 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव असं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मेथी यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता आपल्याला ना यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसे आपण चपाती बनवण्याकरता पीठ भिजवतो ना, त्याच पद्धतीचे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे, भिजवून घ्यायचे आहे.
पहा अगदी मऊसूत असे आपण हे पीठ भिजवून घेतलेले आहे. त्यानंतर तेल लावून थोडेसे मळून घ्यायचे. आता यावरती ना झाकण ठेवून 10 मिनिटाकरता हे पीठ आपल्याला भिजण्याकरता ठेवून द्यायचं आहे. पहा इथे आपलं हे जे पीठ आहे छान व्यवस्थित असं भिजलेलं. पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि आता याचे ना छोटे छोटे असे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. पहा याचे गोळे बनवून झाले. चला आता लगेचच याला लाटून घेऊया. तर इथे आपण बनवतोय मेथीचे थेपले. तर याला थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि छान असे याचे चपातीच्या आकाराचे थेपला लाटून घ्यायचा आहे. अगदी पातळसर असे थेपले लाटून घ्यायचे, जास्त जाडही लाटायचं नाही. पहा थेपला लाटून घेतला. आता याला भाजून घ्यायचा आहे. पॅनला तेल लावून घेतला. त्या दोन्ही बाजूनी छान खमंग असा हा थेपला भाजून घ्यायचा आहे. तूप लावून भाजून घ्या, ज्यामुळे ह्या थेपले चवीला अगदीच मस्त लागतात. थंडीच्या दिवसामध्ये हे गरमागरम असे थेपले खायला खूप मस्त लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 4 ते 5 दिवससुद्धा आरामशीर टिकतात. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेण्यासाठी हे थेपले बनवून ठेवू शकता किंवा लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा हे थेपले देऊ शकता. अगदी पटकन तयार होतात, अजिबात जास्तचा वेळसुद्धा लागत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे. पहा मस्त असे इथे आपण सर्व मेथीचे थेपले बनवून घेतलेले आहेत. अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे आपले हे थेपले झालेले आहेत. पहा अगदी मऊ लुसलुशीत असा आपला हा थेपला झालेला आहे. तुम्ही सुद्धा मेथीचे हे थेपले एकदा नक्कीच बनवून पहा. खूप मस्त लागतात, अगदी चविष्ट असे लागतात आणि तुम्ही हे थेपले दहीसोबत सर्व करू शकता. ही रेसिपी नक्की बनवून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि रेसिपीला शेअर करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार तिसरा. तर हा एक गोडाचा प्रकार आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला जितका गूळ घेतला ना तितकंच 1 वाटी गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा गूळ आहे ना व्यवस्थित असं विरघळून घ्यायचा आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाट्यात चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे तो पदार्थ आणखीन चविष्ट बनतो. आता 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि ही हातावरती चोळून यामध्ये घालायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पावडर घालूया आणि आता हे सर्वजण छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते थंड करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं करत गुळाचं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करून अर्धं पाणी घाला, नाहीतर यामध्ये गुठळा वगैरे होऊ शकतात. गुळाचं पाणी यामध्ये गाळूनच घालायचं, नाही तर मग या गुळामध्ये ना थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा असतो, त्यामुळे गाळून घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताने हे पीठ अशा पद्धतीने फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ छान हलकं फुलकं असं तयार होतं. आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पहा मस्त असं इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. यानंतर पहा गॅसवरती इथे अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये या पिठाची भजी सोडायची आहे. हाताला पाणी लावून घ्या, जेणेकरून हे पीठ हाताला चिटकणार नाही. बघा कढईमध्ये मावतील इतकी भजी यामध्ये सोडायची आणि एका बाजूने भजी छान तळली गेली की मग पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त याला सोनेरी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपण मस्त असे गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले बनवलेले आहेत. पाहू शकता मस्त लालसर कलर येईपर्यंत याला तळून घेतलेलं आहे. आता लगेचच तेलामधून काढून घेऊयात. हे गुलगुले मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे, जेणेकरून ते आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे आपण गुलगुले बनवून घेऊयात. तर हे गुलगुले खायला इतके मस्त लागतात ना, तुम्ही एकदा थोड्याशा प्रमाणामध्ये करून पहा. खूप चविष्ट लागतात. महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही. तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा टिफिनसाठी घेऊन जाऊ शकता. लहान मुले तर अगदी आवडीने खातील, इतके टेस्टी हे गुलगुले बनतात. पहा इथे आपण मस्त असे सर्व गुलगुले तळून घेतलेले आहेत. दिसायलाही सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम लागतात. महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतं. पहा हे गुलगुले अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असे झालेले आहेत. आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, छान जाळीदार असे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपला घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच आपला प्रकार चौथा. चला सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे. आता आपण याचं वाटण बनवून घेऊया. पहा इथे आपण याचं वाटण बनवून घेतलं. यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि हा बटाटा सोलून घेऊया. पिलरच्या मदतीने याची साल काढून घ्यायची आहे. पहा इथे आपण हा संपूर्ण बटाटा सोलून घेतलेला आहे. यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे.
तर अशी बारीक आकाराची जी खिसणी असते त्याने असा लांब सडक उभा पातळ आकारामध्ये आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे. पहा संपूर्ण बटाटा आपण खिसून घेतला. आता याला पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. आता ही कोथिंबीर निवडून घेऊया. म्हणजेच ना याच्या आपल्याला जास्त पानं घ्यायची आहेत. जास्त निबर देठ असतील तर ते घ्यायचे नाहीत. आता कोथिंबीर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची, त्याचसोबत निथळून घ्यायची आणि कोथिंबीर छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे. शक्य तितकी कोथिंबीर बारीक चिरून घ्या, मोठी मोठी अशी अजिबात चिरायची नाही. पहा सर्व कोथिंबीर इथे आपण चिरून घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल तापलं की 1 चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की जे वाटण बनवून घेतलं ना हिरव्या मिरचीचं ते घालायचं आहे आणि छान हे वाटण यामध्ये परतवून घ्यायचं आहे. यामधील कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण या तेलावरती परतवून घ्यायचं. पहा छान असं वाटण परतून झालं की यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हळद घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ना ती सर्व कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 1-2 मिनटं ही कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. पहा इथे आपण कोथिंबीर छान व्यवस्थित परतवून घेतली की जो किसून घेतलेला बटाटा होता ना तो पाण्यामधून व्यवस्थित असं पिळून निथळून काढायचा आहे आणि यामध्ये घालायचा. आता बटाटासुद्धा यामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, परतवून घेऊया. आता हा बटाटासुद्धा 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घालून मिक्स करून घेऊया. आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पहा इथे याला अगदी व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. उकळी आली की आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे, बारीक ठेवायचा आहे आणि इथं आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ. तर हे पीठ चाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करत यामध्ये पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत. असं कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आता ज्वारीचं पीठ झालं की अर्धी वाटी तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये थोडं थोडं करत घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एका हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पहा हे पीठ छान घट्टसर झालेलं आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून 5 मिनटं याला छान असं शिजवून घेऊ, वाफवून घेऊ. 5 मिनटानंतर यावरचं झाकण काढूया आणि व्यवस्थित मिक्स करून पाहूया. पहा हे पीठ इथे आणखीन घट्ट झालेलं आहे, छान असं शिजलेलं आहे. यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये बघा असं तेल लावून घ्यायचं आणि हे शिजलेलं संपूर्ण पीठ यावरती टाकून हे उलटण्याच्या मदतीने असं पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे. उलथण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून तुम्ही असं याला पसरवून घेऊ शकता. आता हे थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की लगेच सुरीने याचे कट करून घ्यायचे आहेत. तर इथे आपण चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेऊन याच्या वड्या पाडूया. पहा मस्त असं इथे आपण याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. पहा वडी अगदी आरामशीर अशी टिकते, अजिबात खाली चिटकलेली नाही. अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली ही वडी तयार झालेली आहे. चला आता या वड्या आपण तळून घेऊया. तर तेल गरम झालं की तेलामध्ये वड्या सोडायच्या आणि मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. पहा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण या वड्या तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. आता लगेचच तेलामधून काढून घेऊया. पहा अगदी कुरकुरीत आणि गरमागरम असा हा कोथिंबीरचा नाश्ता चवीला अगदी मस्त लागतो. तुम्हीसुद्धा हा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा. चहासोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असा हा पर्याय आहे. पहा इथे आपण सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत, बघू शकता. बाहेरून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला तळून घेतलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या घरगुती भोजन या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार 5वा. तर हा प्रकार बनवण्याकरता इथे आपल्याला दुधी भोपळा लागणार आहे. तर मी मध्यम आकाराचा दुधी या ठिकाणी घेतलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला दुधीची साल काढून घ्यायची आहे. या पिलरच्या मदतीने हा संपूर्ण दुधी आपण सोलून घेऊया. पहा इथे आपण दुधी व्यवस्थित असा सोलून घेतला. आता याचा जो देठाचा भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. अगोदर मधून कट करून याचे 2 भाग बनवून घ्यायचे. आता देठाचा भाग कट करून घेऊया आणि जो खालचा भाग असतो तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे.
आता कट करून झालं की हा दुधी आपल्याला किसणीने उभ्या आकारामध्ये किसून घ्यायचा आहे. पहा मध्यम आकाराची जी खिसणी आहे त्याने हा दुधी असा किसून घ्यायचा. बघा अगदी लांब सडक पातळसर असा हा दुधीचा किस निघतो. याच पद्धतीने आपण हा संपूर्ण दुधी किसून घेऊयात. बरेच जण दुधी भोपळा खात नाहीत. लहान मुलेच काय मोठी माणसंसुद्धा दुधीचं नाव काढलं की नाक मुरडतात. तर त्यांच्यासाठी हा खूप छान आणि बेस्ट असा पर्याय आहे. दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात ज्याचे सेवन केलेच पाहिजे. जर तुमच्या घरात कोणी दुधी भोपळा खात नसेल तर त्यांना ही रेसिपी एकदा नक्की बनवून द्या. पहा मग कसे सर्वजण अगदी आवडीने हे दुधी खातील. तर पहा याचं आपण काय बनवायचे पुढे पाहूयाच. संपूर्ण किसून घेतलेला दुधी एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्याचसोबत हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं आपलं घरगुती तिखट म्हणजेच काळा मसाला घालायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे, थोडीशी धणेपूड घालायची, 1 चमचा जिरे घालायचे. त्याचसोबत 1 चमचा ओवा हातावरती घ्यायचा आणि चोळून असं यामध्ये घालायचा. म्हणजे ओव्याची खूप छान अशी चव या पदार्थामध्ये उतरते. आता चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पहा सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. बेसन पीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 चमचा बेसन पीठ घातलं आणि त्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे ज्वारीचे पीठ. तर सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी न टाकताच पीठ दुधीमध्ये मिक्स करून घ्यायचं, कारण दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन 1 वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं. हे पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे. पीठ घालायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि या मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. पहा या पिठाची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची आहे. असं आपलं हे पीठ इथं भिजवून तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाला की याला तेल लावून घ्यायचं. आता हाताला जरासं पाणी लावून घ्यायचं आणि तयार केलेलं जे पीठ होतं ते घ्यायचं आहे आणि पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. जरा पातळ आकारामध्ये त्याला पसरवून घ्यायचं आहे, जास्त जाडही पसरवू नका. तर इथे आपण बनवतोय दुधी भोपळ्याचे पौष्टिक असे थालीपीठ. याला तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता. 1-2 मिनिटानंतर यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आता या थालीपीठला आपण पलटवून घेऊया. पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आता दोन्ही बाजूनी असंच खमंग बारीक गॅसवरती आपण याला भाजून घेऊया. बारीक गॅसवरती भाजून घ्या जेणेकरून यामधला दुधीसुद्धा छान असा शिजेल. हे थालीपीठ चवीला अगदीच खमंग असे लागतात. तर पहा मस्त असे इथे आपण दुधीचे छान खमंग थालीपीठ बनवून घेतलेले आहे. अतिशय झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता आपले हे पौष्टिक दुधीचे थालीपीठ तयार होतात. अतिशय पौष्टिक आहे. महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ एकदा नक्कीच बनवून पहा. मस्त असे गरमागरम दुधीचे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता. लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. अगदी पौष्टिक असे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात, त्यामुळे याचे सेवन केलेच पाहिजे. जे लोक दुधी भोपळा खात नाहीत त्यांना हा दुधीचा पराठा किंवा थालीपीठ एकदा बनवून द्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा, रेसिपीला शेअर करा आणि घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार 6वा. तर इथे आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे. तुमच्याकडे मोठा रवा असेल तो वापरला तरी पण चालेल. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. त्याचसोबत अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. तर पहा आपण हा रवा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही पहा या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे मिश्रण बनवायचे नाही. आता हे तयार झालेलं मिश्रण लगेच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात.
आता इथे ना आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत, जसे की कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. या सर्व भाज्या आपल्याला छान बारीक अशा चिरून घ्यायच्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन काही भाज्या घालू शकता, जसे की बीट असेल, गाजर असेल किंवा कोबी असेल. सर्व भाज्या आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या आहेत आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालं. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा नाश्तासुद्धा अतिशय झटपट होणारा आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो. मीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं खायचा सोडा घालायचा आहे, अगदी चिमूटभर घालायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यामुळे पहा आपलं हे मिश्रण आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. इथे आपण बनवतो आहे रव्याचे आप्पे. अगदी झटपट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर त्यासाठी आप्पे पॅन गरम करायला ठेवायचा. याच्या सर्व साच्यामध्ये तूप टाकायचं आहे. तुपाऐवजी इथे तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता सर्व साच्यांमध्ये आपण हे रव्याचं मिश्रण भरून घेऊया. मिश्रण भरताना कडेने भरायचे आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे. हा नाश्ता तुम्ही लहान मुलांना एकदा बनवून द्या, खूप आवडीने खातील आणि चवीलासुद्धा हे रव्याचे आप्पे खूप मस्त लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. पहा सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. एक 4 ते 5 मिनिटानंतर यावरती झाकण काढलं. पहा आप्पे अगदी मस्त फुलून वरती आलेले आहेत, छान असे फुगलेले आहेत. मध्यम गॅसवरती हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. आता वरच्या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता याला पलटवून घेऊया. पहा आप्पे खालच्या बाजूने अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. आता सर्व आप्पे असेच पलटी करून घ्यायचे आणि खालची बाजूसुद्धा मस्त भाजून घ्यायचे. पहा इथे आपण खालच्या बाजूने सुद्धा आप्पे अगदी मस्त असे भाजून घेतलेले आहेत. अगदी मस्त टमटमीत, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले रव्याचे आप्पे इथे तयार झालेले आहेत. आता लगेच हे सर्व आप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊया. लहान मुलांना तुम्ही हे आप्पे टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या गडबडीमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये झटपट आणि पौष्टिक असे हे रव्याचे आप्पे तुम्ही तयार करू शकता. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच हे आप्पे ट्राय करून पहा. खूप मस्त होतात आणि चवीला अगदी अप्रतिम लागतात. पहा आप्पे किती मस्त मऊ लुसलुशीत, स्पॉन्जी आणि जाळीदार असे झालेले आहेत. पहा आतमधून अगदी मस्त जाळीदार आपले हे आप्पे तयार झालेले आहेत. आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. गरमागरम असे हे आप्पे कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा खूप भन्नाट लागतात. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल एक लाईक जरूर करा आणि घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार 7वा. तर हा प्रकार अतिशय झटपट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे खूप पौष्टिक आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणार आहे. बऱ्याच जणांना पहा पालक आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप भन्नाट आहे. काय करायचे, पालक घ्यायचा आहे, व्यवस्थित निवडून घ्यायचा, म्हणजे याचे जे देठ आहेत ना ते काढून घ्यायचे. आता हा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर कट करून घ्यायचा आहे. आता कट करून घेतलेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. आता याच्यासोबतच आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे. 1 चमचा बेसन पीठ घालायचे आणि त्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची घालायची आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. आता याला झाकण लावून हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पहा पण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. छान असं याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता लगेचच हे तयार झालेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्टही बनवायचं नाही. आता लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाकरता हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया आणि छान मिक्स करून घेऊया. पहा आपण हे रव्यामध्ये बनवून घेतलं होतं, त्यामुळे यामधला रवा आहे ना तो झाकून ठेवल्यामुळे अगदी मस्त व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. अगदी किंचित सोडा घालायचा आणि लगेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं याचं मिश्रण तयार झालं आहे. यानंतर काय करायचं आहे पहा, आपल्याला ना गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याला तूप लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता, पण तूप लावल्यामुळे ना याला चव आणखीनच भन्नाट लागते. आता 1 पळी मिश्रण पॅनवरती घालायचं आहे आणि अलगद हाताने गरगर असं फिरवून याचा डोसा बनवून घ्यायचा आहे. पहा डोसा घातला याला मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता यावरती काही भाज्या घालायच्या, जसं की बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. गाजर इथं किसून वापरलेलं आहे. यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेऊया
जर लहान मुले तिखट खात असतील तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल. आता वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आहे ती मध्यमच ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला एक चीजचं क्यूब घ्यायचं आहे आणि यावरती चीज किसून घालायचं आहे. तर इथे आपण मस्त असा पालकचा पौष्टिक डोसा बनवत आहोत. अतिशय भन्नाट लागतो चवीला. जे लोक पालक खात नाहीत त्यांना नक्की बनवून द्या. विशेषतः लहान मुले पालकची भाजी खात नाहीत ना, त्यांच्यासाठी हा पौष्टिक पालकचा डोसा बनवून द्या. नक्कीच आवडीने खातील. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा मस्त पौष्टिक पालकचा डोसा त्यांना देऊ शकता. पहा, मस्त असा आपण हा पालकचा डोसा भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही यामध्ये काहीही न घालता सुद्धा प्लेन डोसे बनवून घेऊ शकता. जसे की पहा, इथे मी तुम्हाला बनवून दाखवते. प्लेन डोसेसुद्धा खायला खूप मस्त लागतात. अतिशय झटपट तयार होतात. सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही 15 मिनिटांमध्ये हा पौष्टिक नाश्ता बनवू शकता. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच हा पालकचा पौष्टिक डोसा बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा, रेसिपीला शेअर करा आणि घरगुती भोजन चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजे आपला शेवटचा प्रकार 8वा. तर इथे सुद्धा आपल्याला पालकचा वापर करायचा आहे. तर पहा, आपण इथे पालक घेतलेला आहे. पालकला अगोदर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. त्यानंतर व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे. आता या पालकची आपल्याला पानं घ्यायची आहेत आणि याची जास्त देठं घ्यायची आहेत. पालक निवडून घ्यायचा आणि आता याला ना बारीक असं चिरून घ्यायचं आहे. अगदी बारीक बारीक आपण हा पालक चिरून घेऊया. पहा, इथे आपण संपूर्ण पालक चिरून घेतलेला आहे. आता चिरून घेतलेला पालक लगेच आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. ही रेसिपीसुद्धा अतिशय झटपट होते. कोणतीही पूर्वतयारी यासाठी करावी लागत नाही आणि थंडीमध्ये तुम्ही स्पेशल ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा. यानंतर 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. याला सोलून घ्यायचं आणि कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. अगदी पातळ असं आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा कांदा असा सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. कट करून घेतलेला कांदा आता पालकमध्ये घालूयात. संपूर्ण कांदा आपल्याला अंदाज आलाच असेल, आपण बनवतोय पालकचे कुरकुरीत असे भजी. तर सर्व कांदा आपल्याला या पालकमध्ये घालायचा आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्यानुसार घालू शकता. थोडेसे जिरे घालायचे. त्याचसोबत हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे. 1 चमचा हातावरती ओवा घ्यायचा, ओवा चोळून घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, आपण हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. सुरुवातीला 1 छोटी वाटी बेसन पीठ घालूया आणि त्यानंतर आणखी 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. आता अगोदर यामध्ये पाणी न घालताच हे बेसन यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण कांद्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलावा असतो, पाणी असतं. त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरज पडली तर 2 चमचे आपण वरून पाणी वापरून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ आपण छान असं भिजवून घेऊया. तरी ते मी फक्त वरचे 2 चमचे पाणी वापरून बघा या स्वरूपाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी आहे याची. यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तर कढईमध्ये आपण याची भजी सोडून घेऊया आणि मध्यम गॅसवरती ही भाजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तुम्हीसुद्धा हे पालकची भाजी एकदा नक्की बनवून पहा. इतके चविष्ट लागतात ना. जे लोक पालक खात नाहीत ना त्यांना अशा प्रकारची भाजी बनवून द्या, नक्कीच आवडीने खातील. आता पहा, मस्त कुरकुरीत होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत आपण ही भाजी तळून घेऊया. तर इथे मी तुम्हाला सर्व झटपट होणारे 8 प्रकार नाश्त्याचे दाखवलेले आहेत. या सर्व प्रकारांपैकी तुम्हाला कोणता प्रकार सर्वात जास्त आवडला तो मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील. पहा, इथे आपण सर्व भाजी छान कुरकुरीत होईपर्यंत लालसर रंगावरती तळून घेतलेले आहेत. याच पद्धतीने उरलेली सर्व भाजी आपल्याला अशीच तळून घ्यायची आहेत. तर इथे आपण आपले 8ही प्रकार बघितलेले आहेत. सर्व प्रकार झटपट होणारे आहेत. तर तुम्ही आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा, इथे आपण याची दुसरी बॅचसुद्धा मस्त अशी इथे तळून घेतलेली आहे.
छान ही भाजी कुरकुरीत अशी तयार होतात. मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीतपणा याला येतो. आता इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर याला मध्यभागी चिरून घेतलेलं आहे. थोडी चीर पाडलेली आहे. जेणेकरून मिरची तेलामध्ये तळताना फुटणार नाही, तेल आपल्या अंगावरती उडणार नाही. त्यामुळे ही ट्रिक वापरून मिरच्या तळायच्या. पहा मिरची आपण इथे मस्त तळून घेतलेली आहे. छान आपले गरमागरम कुरकुरीत असे इथे पालकची भाजी तयार झालेली आहे. पहा ही भाजी जितकी दिसायला सुंदर दिसतात ना, तितकीच चवीला अतिशय अप्रतिम आणि कुरकुरीत लागतात. तुम्ही सुद्धा ही पालकची भाजी नक्की ट्राय करून पहा. आपल्या या सर्व रेसिपीज एकदा नक्की चेक करा आणि नक्कीच करून पहा. खूप भन्नाट आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. बरेचशा रेसिपी पौष्टिक आहेत, अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. टिफिनसाठी सुद्धा अतिशय परफेक्ट आहे. सकाळच्या धावपळीमध्ये झटपट होणाऱ्या या रेसिपी नक्की ट्राय करून पहा. कशा वाटल्या कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडले असतील तर लाईक करा. रेसिपीला म्हणजे आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला मग बाय बाय.